कॉमर्स क्षेत्रात करिअर करायचे आहे? मग केवळ पदवी नको तर व्यावसायिक कौशल्याची साथ द्या. 2017 पासून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यरत असलेली एक विश्वासार्ह संस्था श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स. अनुभवी प्राध्यापकांकडून मिळणारे कोचिंग विद्यार्थ्याला चार्टर्ड अकाउंटंट होण्याच्या स्वप्नाकडे यशस्वीपणे घेऊन जाते. सीए फाउंडेशनचे परिपूर्ण मार्गदर्शन, करंट अफेअर्स आणि इव्हेंट मॅनेजमेंट याचे प्रॅक्टिकल नॉलेज व व्हरायटी ऑफ ऍक्टिव्हिटीज यावर विशेष भर. अभ्यासासाठी अत्यंत पोषक आणि शिस्तबद्ध वातावरण, अद्ययावत माहिती आणि वैयक्तिक लक्ष. बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेसोबत अपडेट राहण्यासाठी विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण. MHT CET, CLAT, IPMAT यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करून घेतली जाते. तर आजच प्रवेश निश्चित करा. पत्ता श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स, इचलकरंजी. संपर्क 8605896028. पेट्रोल डिझेल बचत, पर्यावरण संरक्षण तसेच महानगरपालिकेच्या खर्चात बचत करण्याच्या उद्देशाने इचलकरंजी महानगरपालिकेच्या ताफ्यात इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी अशी मागणी भाजपा उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी याबाबत सविस्तर निवेदन महानगरपालिकेला देण्यात आले होते. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली दिसून येत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी नुकतेच देशाला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये पेट्रोल डिझेल बचतीचे आवाहन करत EV वाहन वापर वाढवण्यावर भर दिला होता. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सध्या इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आव्हानाची स्थानिक स्तरावर प्रभावी अंमलबजावणी होणे अपेक्षित असल्याचे दाभोळे यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे महानगरपालिकेने EV वाहन खरेदीबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या ताफ्यातील पेट्रोल व डिझेल वाहनांवर दरमहा मोठ्या प्रमाणात खर्च होत असून EV वाहनामुळे इंधन खर्चात मोठी बचत होऊ शकते. घरफाळा वसुलीसाठी कायमस्वरूपी EV वाहने उपलब्ध केल्यास महसूल वसुली अधिक गतिमान होईल असेही दाभोळे यांनी म्हटले आहे. तसेच महानगरपालिका मुख्य इमारत व इतर ठिकाणी EV चार्जिंग स्टेशन उभारल्यास नवीन उत्पन्न स्रोत निर्माण होण्यास मदत होईल. पर्यावरणपूरक प्रशासनासाठी आता प्रत्यक्ष कृतीची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.